नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, फक्त आधार नंबर टाकून आपण रेशन कार्ड मोबाईलवरती कसं डाउनलोड करू शकतो याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघावा, आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर सर्वप्रथम काही आपण याच्याबद्दल माहिती बघूया आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ती मेन प्रोसेस दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, तुमची ई राशन कार्ड डाउनलोड करायची असेल तर त्यासाठी काही प्रक्रिया व संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमचा फक्त आधार नंबर नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व राशन कार्डावरील सर्व अंक इथं लागणार आहेत. तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर मला सर्वात पहिलं जायचं आहे प्ले स्टोअरवरती. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला एक मेरा राशन 2.0 हा जो ॲप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशन दिसेल. यानंतर तुम्हाला जो आहे तो हा डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि हा लगेच ओपन करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्याची परमिशन मागत आहे, नोटिफिकेशन वगैरे त्याच्याला अलाव करायचं आहे. आणि नंतर हे सगळं केल्यानंतर थोडा वेळ घ्यायचा आहे आणि ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला लँग्वेज जी आहे ती सिलेक्ट करायची आहे. इथं तुम्हाला हिंदी, इंग्लिश किंवा कोणतीही लँग्वेज जी आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. नंतर गेट स्टार्टेडवरती क्लिक करू शकता. इथं बघू शकता तुम्ही असा इंटरफेस आलेला आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचा आहे आपल्याला. इथं याच्यानंतर तुम्हाला काही लॉग इन म्हणून, तर तुम्हाला बेनिफिट युजर्स किंवा डिपार्टमेंट युजर म्हणून तुम्हाला एक असू शकते. तर तुम्हाला इथं बेनिफिट्स युजरवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही बेनिफिट्स म्हणजे काय असतं की तुम्ही स्वतःहून इथं युजर आहात याचा एक प्रूफ राहतो. आणि इतर तुम्हाला आधार नंबर जो आहे तो इथं आधार नंबर टाकायचा आहे. आणि आधार नंबर टाकून खाली जो आहे तो कॅप्चा फिल करायचा आहे आपल्याला आणि योग्य ते OTP आपल्याला इथं सबमिट करायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आधार नंबर आणि आपलं कॅप्चा टाकून मी इथं लॉग इन करत आहे. तर इथं लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता इथं थोडं वेळ घेईल. नंतर तुम्ही बघू शकता इथं स्क्रीनवरच. तर थोडा वेळ वेट घेतल्यानंतर तुम्हाला एक OTP प्राप्त होईल. इथं दिलेला आहे बघा, OTP सेंड सक्सेसफुली. इथं ओके करायचं आहे आपल्याला. आणि खाली जे येते त्याच्यामध्ये आपल्याला इथं OTP व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर आपला OTP आलेला आहे. तर मी लगेच व्हेरिफिकेशन वगैरे करून घेतो. आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेच तुम्ही थोड्या वेळानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली म्हणून आले एक ऑप्शन येते. आपल्याला ओके करायचं आहे, नंतर पुढे चालू ठेवायचं आहे. तर तुम्हाला इथं काय आहे, ती क्रिएट एमपिन करावी लागणार आहे. कारण की तुम्ही जेव्हाही नंतर तुमचं ॲप जे आहे ते इथं ओपन करायच्या टायमाला तुम्हाला इथं ना एक एमपिन मागेल आणि ती एमपिन आपल्याला सेट करायची आहे. जसे आपण पैसे फोनपेला ट्रान्सफर करत असताना तशी एक एमपिन 4 अंकाची इथं एमपिन सेट करायची आहे आपल्याला. तर क्रिएट पिनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बघू शकता इथं युअर एमपिन हॅज बीन सक्सेसफुली. तर मित्रांनो, काही वेळानंतर लगेच ॲप्लिकेशन ओपन होईल. नंतर हे सगळं तुम्ही जे म्हणताय ते अलाउनेस देऊन टाकायचं आणि तुमचं जे आहे ते PMGKYA याचं तुम्हाला पूर्ण जे स्कीम नेम, पुन्हा तुमचं सगळ्यांचं राशन कार्ड नंबर सगळं इथं काही येऊ शकतं मित्रांनो. तर इथं कोपऱ्यात बघा तुम्ही डिजिटल राशन कार्डाचं इथं एक डाउनलोड बटन आलेलं आहे. तर इथं डाउनलोड बटन करून तुम्ही इथं तुमचं राशन जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर ही अशी सरळशी सोपी माहिती आहे मित्रांनो. तुम्हाला जर ही माहिती पूर्णपणे जर योग्य वाटत असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईबला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.